कारण रस्त्याच्या बरोबर मधोमध कोणीतरी एक छोटंसं बाळ कपड्यामध्ये गुंडाळून ठेवलं होतं. अभिराजने गाडीचा ब्रेक तर दाबला होता, पण आता काय करावं हे त्याला सुचत नव्हतं. कारण भीतीमुळे त्याचे हातपाय पूर्णपणे गळून गेले होते आणि अचानक ते बाळ रडू लागलं, ज्यामुळे अभिराज थोडासा भानावर आला. गाडीच्या हेडलाईटमुळे त्याला दिसलं की ते बाळ अगदी 1-2 महिन्याचंच असेल. आता काय करावं हे तर त्याला सुचत नव्हतं. तेवढ्यात त्याच्या समोरचं दृश्य बदललं आणि ते बाळ अचानक थोडं मोठं होऊन टोपऱ्यावर चालायला लागलं आणि हे दृश्य बघितल्यानंतर त्याला काहीच सुचत नव्हतं. तो पूर्णपणे घामाने भिजून गेला होता. त्याने कशीबशी हिंमत करून आपली गाडी वळवली आणि तो मेन रस्त्याकडे वेगाने जाऊ लागला. पण त्याला जाणवत होतं की कोणीतरी त्याचा पाठलाग करत. एवढ्या अंधारात मागचं काही दिसणं शक्य नव्हतं. पण त्याला आरशात दिसत होतं की ते बाळ आता हळूहळू मोठं होऊन त्याचा पाठलाग करत लहान बाळाचं एका मोठ्या माणसात रूपांतर झालं होतं. जसा तो मोठा होत होता